नागपुरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 3 तासात मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। ही घटना आहे यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील, जिथे रेल्वे पटरीजवळ झोपडा बांधण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी रात्री 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडलाय। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ला आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली। आरोपी नागपूरमधील मेडिकल हॉस्पिटल परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत तिघांनाही ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फैजान अन्सारी, तौफिक खान उर्फ बाबू आणि मोहम्मद अरबाज अन्सारी यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींना युनिट कार्यालयात आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकरिता त्यांना यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी अवघ्या 3 तासात पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत।